नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आज सध्या आहेत सोहम शिर्के. सर, काय सांगताल आपण राष्ट्रीय पार्टी असणाऱ्या आम आदमी पार्टीकडून कुकुडवाड जिल्हा परिषद गटासाठी आता निवडणूक लढताय आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही झाडू बघून म्हणजे झाडू चिन्ह घेऊन आता कुकुडवाड मध्ये प्रचार देखील सुरू करणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय आणि पहिल्यांदाच आम आदमी पार्टी मान तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रिंगणात आहे. जय शिवराय बांधवांनो, मी सोम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाव जनता सेवक. पहिली प्रतिक्रिया हीच आहे की अतिशय आनंद आहे. आम आदमी पार्टी मान तालुक्यासारख्या या दुष्काळी भागामध्ये जो आतापर्यंत विकासाच्या नावावरती फक्त आणि फक्त प्रचार केला गेला आणि ऍक्च्युली ग्राउंडवरती बघितलं तर तसं काम कुठलंच नाही. आणि आम आदमी पार्टी अशी एक पार्टी आहे की देशाला त्यांनी दिशा द्यायचं काम केलंय आणि ती नक्कीच मान देशाला सुद्धा दिशा देईल. याच्यामुळं आम्ही एवढे खुश आहोत की ऍटलिस्ट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम आदमी पार्टी आपल्या मान तालुक्यात येते आणि विकासाचं चांगलं काम करायचा अजेंडा समोर जनतेसमोर ठेवेल. सर, काय सांगताल, आपण अगदी छोट्या मोठ्या पक्षांसोबत पण येतो किंवा आघाडी करण्याच्या प्रोसेसमध्ये होता, मात्र काय आजच्या दिवशी नेमकं काय घडलं? अनेक नेते मंडळी आल्या, अनेक उलटापालट झाल्या आणि सगळ्यांची तशी धावपळ झाली कागदपत्राच्या प्रोसेसमध्ये. नेमकं काय भेटलं? खरं सांगायला गेलं तर हे बघा, ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही की आपण राजकारणात नवीन आहोत. तर आपल्याला लोक टाइम वर म्हणजे एकदम एंड मुवमेंट पर्यंत बोलतात की आम्ही अर्ज भरतोय तुमच्या पार्टीतर्फे किंवा ज्या संघटना जुडल्या होत्या, जे पक्ष जुडले होते, आणि टायमिंग होते दुसऱ्या पक्षाचे अर्ज भरलेत काही लोकांनी आणि काही लोकांच्या डॉक्युमेंट्समध्ये मिस्टेक झाल्या. त्याचं बिदल गटामध्ये एक दोन फॉर्म मध्ये मिस्टेक झाली, त्याच्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट झाला. त्यानंतर आमचा आंधळी गट पूर्ण लढायचा प्रयत्न होता आणि मार्डी गटात सुद्धा आपला प्रयत्न होता लढायचा आणि गोंदवल्या गटात सुद्धा. तर त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला आणि बघा, कमी वेळामध्ये आपण तो प्रामाणिक प्रयत्न केला. अतिशय रात्री म्हणजे जवळजवळ मला वाटतं 4 वाजले असतील झोपायला, एवढ्या सगळ्यांचे फॉर्म म्हणजे पूर्ण ऍफिडेव्हिट तयार करण्यापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी. सो ठीक आहे, जे काय आता बोलतात ना, जे काय आपले फॉर्म टिकलंय, तर आपण 100% कुकुडवाड गटामध्ये आपण तळागाळापर्यंत जाऊ. आणि मला एवढी खात्री आहे की मी भोजलिंगाच्या देवाचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. देवाचा आशीर्वाद माझ्यासोबतच असेल, कारण भोजलिंग देव पण बघतोय की बाबा हा मुलगा गेली कित्येक वर्ष झालं समाजासाठी एवढा झटतोय, मान तालुक्याच्या विकासासाठी एवढा झटतोय आणि नक्कीच ह्याच्या पदार्थ यश पाडावं एवढं मला खात्री आहे त्याबद्दल. आणि 100% असंच होईल. बरं, आगामी आता प्रचाराचे काय मुद्दे आहेत किंवा काय वातावरण राहणार आहे किंवा काय विजन घेऊन आता आपण मतदारसंघात फिरणार आहे किंवा जनतेपर्यंत मतदारांपर्यंत ते पोहोचणार आहे? बघा, मला जर पार्टी घेऊन चालायचं असतं मोठी, तर मी खूप मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत की जे पैसे पण द्यायला तयार होते आणि बोलता उमेदवारी द्यायला पण. पण आपण बोलतात ना, चोरांच्यात आपण परत चोर होण्यापेक्षा एक वेगळी काहीतरी दिशा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण जे 17 मुद्द्यावरती आमरण उपोषण केलं होतं, हेच बेसिक पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि गावचे गटाचे गणाचे हेच प्रश्न आहेत की वीज भेटली पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, आरोग्य भेटलं पाहिजे. आणि जे आत्ता हे मानखाटामध्ये जे विस्कळीत चित्र आहे मानमध्ये स्पेशली, ते कुठंतरी सुधरवायचा आपण प्रयत्न करतोय आणि प्रामाणिकपणे केलंय आतापर्यंत काम. आणि हे जनतेच्या लक्षात आहे की बाबा कोण नक्की तळागाळातले आणि सामान्य जनतेचे प्रश्न उचलते आणि मार्गी लावण्याचं काम करते. तर आपण वेळोवेळी ते काम करणार आहे. पण आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपला मोठा अजेंडा असणार आहे. आपण सत्ताधारी विरोधक जे प्रस्थापित विस्थापित आपण सर्वांना टार्गेट करून एक वेगळी दिशा आणि एक वेगळा मानखटावचा विकास कसा होईल हाच अजेंडा आपण समोर ठेवणार आहे. आणि जी आमचे राष्ट्रीय नेते केजरीवाल साहेबांनी जी देशाला दिशा दिली आणि आमूलाग्र बदल म्हणजे बोलतात ना, पूर्ण जगाने नावाजलं असं दिल्लीमध्ये मॉडेल तयार करून दाखवलं. शिक्षणावरती, पाण्यावरती, विजेवरती, मूलभूत सुविधावरती प्रचंड मोठं काम केलंय. आणि आता सध्या पंजाब सरकार तेच काम पंजाबमध्ये करत आहे. आणि ही नवीन पार्टी आहे, पण राष्ट्रीय पार्टी आहे. आणि लवकरच लोकांना ह्या गोष्टी लक्षात येतील की आपल्या कराचा पैशामधून कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि आपल्याला ह्या राजकारणी लोक कसे फसवतायत. त्यामुळे आपण हीच जनजागृती करणार आहे आणि जनतेसमोर जाणार आहे की बाबा, तुम्ही जे कर देता, 24 तास टॅक्स भरता, त्याचा तुम्हाला फायदा कसा झाला पाहिजे. आणि हे सरकारमधले असतील, विरोधामध्ये असतील, हे लोकांना संभ्रमात कसे पाडायचं काम करतात आणि फक्त ना फक्त आपली पोळी भाजायचं काम करतात. आणि पिढ्यानपिढ्या आपल्या घरात राजकारण राहिलं पाहिजे, आपल्या घरात सत्ता राहिली पाहिजे, ह्याच अजेंड्यामध्ये असतात. त्यामुळे जनतेने सुद्धा यावेळेस सुज्ञ व्हावं आणि तेच गोष्टी घेऊन आम्ही
येणाऱ्या इलेक्शन मध्ये समोर जाणार आहे.